50,000 त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार चाललाय संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा टीमचं नाव आहे श्री काळेश्वरी 11. बोला बाळूमाच्या नावानं, सांग भल, श्री काळेश्वरीच्या नावानं. सांग भल. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार चाललाय श्री काळेश्वरी 11 KSK चा संघ होता. संघ मालक श्री दिनेश वसंत मोरे, संतोष मोरे यांच्या मालकीचा असणारा संघ आहे श्री काळेश्वरी 11. आणि हा संघ तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळतोय या संघाला मिळतोय संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा. संघ मालक संतोष दादा यांच्याकडे जाऊया. संतोष दादा 2 शब्द स्पर्धेबद्दल जाता जाता या प्लीज. खूप चांगलं आयोजन होतं इथे आणि आम्हाला पहिल्यांदाच आम्ही विचार केला की आपण एक संत बाळूमामा ही पण प्रीमियर लीग खेळली पाहिजे. आणि त्यानंतर आम्हाला आयकॉन वगैरे पण चांगले भेटले, खेळाडू पण चांगले भेटले. त्यांच्या ह्याच्यानं आज आम्ही 3रा नंबर मिळाला. धन्यवाद आम्हाला इथे खेळण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. रमण जनार्दन मोरे यांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. रमण दादा यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. कमिटी मेंबर्स या. नानांना विनंती करूया. आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मानित करत आहोत आम्ही रमण दादा मोरे. अगदी श्री काळेश्वरी 11 टीम आणि या टीमचे पाठीराखे आहेत, तर त्यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. नानांच्या शुभास्ते हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तदनंतर ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेसाठी शिवसेना नवी मुंबईचे आमचे सर्वच पदाधिकारी यांनी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलं. आणि खरं पाहिलं तर सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो, 3 दिवसाची ही मोठी क्रिकेट स्पर्धा आज संपन्न होते. तुमचे 2 शब्द या क्रिकेट स्पर्धेबद्दल. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगातून या ठिकाणी उपस्थित सन्माननीय जिल्हा संघटक शीतलताई कचरे, सन्माननीय नगरसेविका दीक्षा कचरे, श्री राहुल शेठ पवार आणि आमच्या उपजिल्हा संघटका आरती विचारे, सायनाथजी वाघमारे आणि ह्या स्पर्धेचे आयोजक दिनकर शेठ शेवाळे, विभाग प्रमुख आणि आयोजक सूर्यकांतजी कचरे, उपस्थित सर्व सन्माननीय क्रिकेट बंधूंनो, खरं म्हणजे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि चांगल्या आयोजनामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे. या स्पर्धेच्या त्या संघ मालकांच्या संघ निवडीच्या वेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यावेळेसच आयोजनाचा आणि या स्पर्धेची जो एक दर्जा आहे तो त्या ठिकाणी लक्षात आलेला होता. आणि त्यामुळे निश्चितच अतिशय चांगल्या आयोजनामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा पार पडताना आनंद त्या ठिकाणी व्यक्त होतोय. खरं म्हणजे एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेला खरं म्हणजे अतिशय मोठं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, संत बाळूमामा प्रीमियर लीग. म्हणजे ज्यांनी माणसातला माणूस आणि त्यातलं प्रेम हे शोधलं आणि सामान्य समाजाला त्यातली शिकवण दिली, असे संत बाळूमामा आदमापूरचे संत, हे आपण त्यांच्या चरणी नतमस्तक सर्वजण होऊया. आणि आजच्या या स्पर्धेला या ठिकाणी ज्यांनी भाग घेतला आणि स्पर्धा खरं म्हणजे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडली. परंतु ही पार पडताना या स्पर्धेला खूप जणांनी सहकार्य केलेलं आहे. कारण एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करायची बोलल्यावर स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेचे आयोजक त्या ठिकाणी दिनकर शेठ शेवाले आणि सूर्यकांतजी कचरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक खरं म्हणजे ह्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरता, उत्तेजन देण्याकरता आणि आपापल्या गावखेड्यामध्ये त्या ठिकाणी आणि या नवी मुंबई शहरामध्ये जे एक वेगळ्या प्रकारचं आपलं नातं तयार झालेलं आहे, त्या नात्यातून एक स्पर्धेतून एक समाजाला एकोप्याचा, संघटनाचा
आणि सांघिक खेळाचा आणि आपल्या व्यक्तिमत्वातील खेळातील गुणाचा हा त्या ठिकाणी निरोप जावा, त्या ठिकाणी संदेश जावा म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केली. अतिशय खरोखर त्या दोघांनाही आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी खास धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारचं संघटन या ठिकाणी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी तयार करून चांगले खेळाडू महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्रभर देशाभर गाजतील अशा प्रकारे आपण त्यांना प्रोत्साहित करावं आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी सर्व समाजाला खेळाडूंना मिळेल ही आशा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. जय पराजय होत असतात परंतु जिंकले सुद्धा ते सुद्धा आनंदात आहेत आणि पराजय झाला तरी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली ते सुद्धा आनंदात राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो या ठिकाणी मी विसरलो खरं म्हणजे जे निवेदन करतात यांचा मी पाहिलं किती आत्मीयतेने ते सर्वांच्या बाबतीत बोलतात निवेदन करतात. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांचा खास आपण सत्कार करावा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब यांचं मनोगत आपण ऐकलं. द्वारकानाथजी भोईर साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. ज्यांचा आवाज गेले 3 दिवस आपण ऐकत आहोत आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्वाचं योगदान देणारे संतोष देसाई सरांचा सन्मान आपण करूया. आपण त्यांना सन्मानित करूया. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे युवकांचे आशास्थान आणि युवकांचं नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो घनसोलीचे नगरसेवक या ठिकाणी सौरभदत्त शिंदे यांच्या ठिकाणी आगमन होते. दादांचं आपण करूया सहर्ष स्वागत. ज्यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. युवकांचे आशास्थान युवकांचं एक चांगलं नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो अनेक क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य लाभतं. आपण सन्मानित करूया. सौरभदत्त शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे आणि सूर्यकांतजी कचरे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. रेशीम धाग्यांनी विणलेली माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण सन्मानित करत आहोत. एक युवा नेतृत्व युवकांच्या आशास्थान घनसोलीचे नगरसेवक सौरभदादा शिंदे यांचा होतो या ठिकाणी स्नेहपूर्वक आदरपूर्वक संत बाळू मामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने हा सन्मान. त्याचबरोबर संत बाळूमामा यांची प्रतिमा त्यांना दिली जाते. बोला बाळूमामाच्या नावानं सांग भले. संत बाळूमामा यांची प्रतिमा असलेली मूर्ती त्यांना या ठिकाणी आपण देत आहोत. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे ज्यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करूया आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण वितरण करणार आहोत. आणि टीम आहे आरोई स्पोर्ट्स धार्मिक 11 टीम ओनर शहाजी शेवाळे साहेब अधिक शेवाळे साहेब संग्राम दादा लावण यांच्या मालकीचा सारा संघ आहे. संघाचे नाव आहे आरोई स्पोर्ट्स धार्मिक 11. या मुख्य व्यासपीठावरती युवा नेते तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक आपण पाहत आहोत. सन्माननीय सौरभदत्त शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करत आहोत. उपविजेता संघ संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 आरोई स्पोर्ट्स धार्मिक 11 संघ. त्याचबरोबर या टीम मधील राजू कंग आणि सिद्धार्थ जगदाळ यांच्यासाठी 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक आहे. कराड दक्षिण रहिवासी संघ नवी मुंबई यांच्या माध्यमातून दीपक लोखंडे आणि बाबासो बागल शेठ यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपण या ठिकाणी सौरभदत्त शिंदे यांच्या शुभहस्ते आपण ही ट्रॉफी प्रदान करूया. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार चाललाय. टीमचं नाव आहे आरोई स्पोर्ट धार्मिक 11 ला हा पुरस्कार आपण देतोय. उपविजेता संघ आहे सौरभदत्त शिंदे यांच्या शुभहस्ते आपण ही ट्रॉफी या टीमला प्रदान करत आहोत. बोला बाळूमाच्या नावानं सांग भलं. संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा उपविजेता संघ आहे आरोई स्पोर्ट्स धार्मिक 11 टीम ओनर
शहाजी शेवाळे साहेब, अधिक शेवाळे साहेब, संग्रामदादा लावण यांच्या मालकीचा सारा संघ आरोही स्पोर्ट्स धार्मिक 11 बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव. त्याचबरोबर 1,00,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करत आहोत आरोही स्पोर्ट धार्मिक 11 ला. कॅश आहे 1,00,000 आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. राजू कंग आपलं 5,000 आणि सिद्धार्थ जगदाळे यांना विनंती की आपण 5,000 या ठिकाणी हे स्वीकारावे. दीपक लोखंडे आणि बाबासो बागले शेठ यांच्या माध्यमातून ते आपण स्वीकारा अशी विनंती आपण त्यांना करूया. राजू कंग आणि सिद्धार्थ जगदाळे यांना प्रत्येकी 5,000 रुपये आहेत. कराड दक्षिण रहिवासी संघ यांच्या माध्यमातून हे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज राजू कंगला आपण या ठिकाणी वितरण करत आहोत त्यांच्या चांगल्या खेळासाठी. चला आता यानंतर बाकीचे पुरस्कार आपण वितरण करूया. चला आपण लगेचच पारितोषिकांना सुरुवात करूया. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीर. ओके, पहिला पुरस्कार आहे फायनलची मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी दिली जाईल आणि फायनलच्या मॅन ऑफ द मॅच मध्ये ज्या खेळाडूचं नामांकन आहे, सर्व नामांकन आलेत, आपण अनाउन्समेंट करूया. फायनलच्या मॅच मध्ये 35 धावा कुटणारा 15 बॉल मध्ये सुशांत शिंदे दादा ठरलाय मेगा फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच. मैत्री ग्रुप जावलीचा खेळाडू आहे, त्याला आपण देऊया. सामनावीराचा पुरस्कार आहे 35 धावा त्याच्या बॅट म्हणत प्रतापदास शेलार यांच्या माध्यमातून त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, तेही आपण या ठिकाणी देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या दाद्यासाठी आपण देऊया. 35 धावा 15 बॉल मेगा फायनल मध्ये केला धडाकेबाज खेळ आणि या दाद्याला आपण देत आहोत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. सौरभ दादा शिंदे यांच्या माध्यमातून युवकांच्या आशास्थान युवा नेतृत्व आणि घनसोलीचे नगरसेवक. यानंतर पुढील पुरस्कार आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. हा पुरस्कार आपण वितरण करत आहोत आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार चाललाय. टीमचं नाव आहे आरोही स्पोर्ट्स धार्मिक 11. खेळाडू आहे वाई तालुक्यातील सोमेश्वर वाडीचा जगन्नाथ मांढरे ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा वाई तालुक्यातील सोमेश्वर वाडीचा जगन्नाथ मांढरे 5 कॅच. जगूया देण्यासाठी विनंती करूया. भोर तालुका आणि भोर तालुका युवा फाउंडेशनचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा पुरस्कार वितरित करत आहोत आणि खेळाडू आहे जगन्नाथ मांढरे. एकदा जोरदार टाळ्या जग्गूसाठी. वाई तालुक्यातील सोमेश्वर वाडीचा खेळाडू आहे जग्गू मांढरे ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3,000 आणि आकर्षक ट्रॉफी या खेळाडूला आपण प्रदान करत आहोत. आता यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाजाचा. संपूर्ण खेळाडूंना विनंती आपण समोर या. जे खेळाडू खेळपट्टीवरती त्यांना विनंती या, आपण पारितोषिक वितरण करत आहोत. ओके, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि हा पुरस्कार आपण आता प्रदान करत आहोत ज्याने 7 विकेट टिपलेल्या आहेत असा खेळाडू आहे श्री काळेश्वरी 11चा कराड तालुक्यातील काजारवाडीचा अजय मोहिते. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. संत बाळू मामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार चाललाय कराड तालुक्यातील काजारवाडी गावाला. खेळाडूचं नाव आहे अजय मोहिते. 7 विकेट. या देण्यासाठी विनंती करूया. शिवसेना युवा सेना उपजिल्हा प्रमुख अर्थातच साईनाथ दादा वाघमारे यांना विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 खेळाडू आहे सिद्धार्थ जगदाळ, माफ करा, अजय मोहिते आहेत ज्यांना मिळालाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. 7 विकेट टिपल्या अजय मोहिते यांनी. श्री काळेश्वरी 11चे खेळाडू होते. आता यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण वितरण करत आहोत आणि ज्याच्या बॅट मधून 58 बॉल मध्ये 162 धावा आलेल्या आहेत, 12 षटकार 19 चौकार या खेळाडूच्या नावी आहेत. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट खेळाडू आहे श्री काळेश्वरी 11चा उरण तालुक्यातील टाकी गावचा ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
देण्यासाठी विनंती करूया सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 चा बेस्ट बॅटरचा किताब आपण इथून पुढे मुख्य व्यासपीठावरती वितरित करत आहोत. मी विनंती करूया की त्यांचा कोणीही प्रतिनिधी असेल त्यांनी या मुख्य व्यासपीठावरती उत्कृष्ट बॅटर संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट स्पर्धेचा खेळाडू आहे चैतन्य पाटील, टाकी गाव, ऑल इंडिया आयकॉन, तालुका उरण या स्पर्धेचा ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट संत बाळू मामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा उत्कृष्ट फलंदाज. आता यानंतर मालिका वीराचा पुरस्कार आहे, बाईक आहे आणि ही बाईक आता कोणत्या गावाला जाईल देण्यासाठी विनंती करूया शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब यांना विनंती करूया त्यांच्या शुभ हस्ते संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 चा मालिका वीरचा किताब आम्ही देत आहोत. खेळाडू आहे नामांकन आलेलं आहे. बॅटिंग करताना त्याच्या बॅट मधून आल्या 115 धावा, गोलंदाजी करताना 7 विकेट टिपल्या आणि कॅच पकडलेले आहेत 2, 10 षटकार, 9 चौकार मारलेले आहेत. पुरस्कार चाललाय सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कुसूर गावाला चालली आहे बाईक. मालिका वीराचा 8वा पुरस्कार मिळवलाय. खेळाडूचं नाव आहे राजू कंग, कराडचा बकासूर. या संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 चा सर्व उत्कृष्ट खेळाडू ठरतोय मिस्टर राजू कंक. या अभिनंदन. मालिकावीर हा किताब आपण देत आहोत. जीवनातला 8वा मालिका वीराचा पुरस्कार मिळालेला आहे राजू कंग. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कुसूर गावाला चाललेली आहे ही बाईक. मालिका वीराची बाईक. अखेरकार त्याचं स्वप्न पूर्ण झालं. या अगोदर संघ मालकांनी त्यांना बाईक दिली त्यांच्या चांगल्या खेळासाठी, परंतु मालिका वीर म्हणून बाईक त्यांना मिळते. एकदा जोरदार टाळ्या. कराडचा बकासूर राजू कंग. 8 मालिका वीराचे पुरस्कार. राजू, खरं तर संघ मालकांनी तुम्हाला बाईक दिली, परंतु ही मालिकावीर बाईक म्हणून मिळते. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असं आज तुमचंही पूर्ण होतंय. कशा भावना आहेत? खरं म्हणजे हे स्वप्नच आहे आणि आठवडाभर मेहनत घेतली ह्यासाठी आणि टुर्नामेंट चांगलीच होती. बाईकचं क्रेडिट कुणाला द्याल? बाईकचं क्रेडिट मी माझ्या पप्पांना देईन की त्यांनी मला मागच्या आठवड्यात फोन केला आणि मागच्या 2-3 आठवडे मॅच होत नव्हते, बॅटिंग वगैरे बॉलिंग, आणि ते बोलले तू खेळत राहा, होईल सगळं चांगलं होईल. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहा, वडिलांनी आधार दिला, सांगितलं की तू खेळ आणि तू करशील, आणि त्याने करून दाखवलं. तो आला, त्याने पाहिलं आणि मालिका वीराचा किताब जिंकलाय. कराड तालुक्यातील कुसूर गावचा राजू कंग बकासूर बसेल आता त्या बाईक वरती आणि या गाडीला स्टार्ट करेल. एकदा जोरदार टाळ्या राजू कंग साठी. बोला बाळूमाच्या नावानं. सांग भलं. राजू कंग, आज स्वप्न पूर्ण होतंय त्या खेळाडूचं. मालिका वीराची बाईक मिळाले. मालिका वीराचा 8वा पुरस्कार जीवनातला मिळवलाय त्याने. पट्ट्या आहे कराड तालुक्यातील कुसूर गावचा मिस्टर संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 अर्थातच आपल्या सर्वांचाच लाडका खेळाडू राजू कंक ठरतोय या क्रिकेट स्पर्धेचा सर्व उत्कृष्ट खेळाडू. जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. आता यानंतर शेवटचा पुरस्कार आहे चॅम्पियन संघ पुरस्कार, आणि चॅम्पियन संघाला 1.5 लाख आणि संघ मालकांना दिली जाणार आहे ती आकर्षक बाईक या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि आता आपण त्या टीमला आमंत्रित करूया. 1.5 लाख कॅश आणि दिली जाणार आहे ती बाईक. प्रथमतः आपण बाईक देऊया आणि संघ मालकांना बोलवूया. टीमचं नाव आहे मैत्री ग्रुप जावली. प्रताप दादा शेलार, कविराज दादा परामने, महेंद्र दादा शेलार यांच्या संघ मालकीय संघ आहे मैत्री ग्रुप जावली. आणि या टीमसाठी पारितोषिक आलेले आहेत. विनोद दादा सुर्वे, सुर्वे टायगर 2000 रुपये करण सुर्वेसाठी. प्रताप शेलार, करण सुर्वेसाठी 1000 रुपये. सुशांत शिंदे, तेजस शिंदे आपल्यासाठी 500. वैभव शेठ पवार, महाराजा मार्बल सातारा 1000 रुपये करणसाठी. संकेत गोळे 1000 रुपये करणसाठी. अमर शेलार आपल्यासाठी 500 आहेत. त्याचबरोबर
हे पुरस्कार तुम्हाला वैयक्तिक या ठिकाणी दिले जातील आणि आपण देऊया आता संघ मालकांना पहिली बाईक. देण्यासाठी विनंती करूया. नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक आणि घनसोली विभागामध्ये चर्चेत असणारं नाव अर्थातच सन्माननीय सौरभ दादा शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इकडे संघ मालकांना बाईक देणार आहोत आणि संघ मालक आहेत मैत्री ग्रुप जावलीचे कविराज दादा परमणे, प्रताप दादा शेलार आणि महेंद्र दादा शेलार यांना आपण इथून पुढे संघ मालकाची बाईक देत आहोत. चावी या ठिकाणी आपण त्यांना प्रदान केलेली आहे या गाडीची आणि आज हा संघ चॅम्पियन झालेला आहे. कवी दादा आपले 2 शब्द. मैत्री ग्रुप जावली यावर्षी खडतर प्रवास करत होती. प्रदादाने सांगितलं की बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये आम्ही प्रयत्न केला परंतु अखेरकार यश मिळू शकलं नाही, परंतु ही स्पर्धा आहे जिथे मैत्री ग्रुप जावलीला यश मिळालंय. कशा भावना आहेत? सर्वप्रथम शिवसेना नवी मुंबई कराड तालुका युवा फाउंडेशन आयोजित संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनकर शेठ शेवाळे साहेबांचं मी विशेष आभार व्यक्त करीन की त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला संघ घेऊन जी खेळायची संधी दिलीत त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करेन. आणि तसेच या बाईक ही जी बाईक आम्हाला आज इथे भेटली आहे ही मी आणि माझे दुसरे पार्टनर जे आहेत महेंद्र शेलार आम्ही आमच्या दोघांकडून ही बाईक आम्ही आमचे तिसरे संघ मालक प्रतापदादा शेलार यांना समर्पित करतोय. याचं कारण असं आहे इथून मागे दादा बरेच स्पर्धेमध्ये आम्ही एंट्री केली, प्रत्येक ठिकाणी आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, तरी पण दादांनी जिद्द सोडली नाही. या स्पर्धेचे आयोजक दिनकर दादा यांनी प्रतापदादांना कॉल केला, तुम्ही संघ घ्या बोलले, मी तुमच्या पाठीशी आहे. थोडी पैशाचं अडचण होती पण दिनकर दादा बोलले पैशाची तुम्ही काळजी करू नका, तुम्ही स्पर्धेत सहभागी व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे. हे असे आयोजक भेटणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर्वप्रथम मैत्री ग्रुपतर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व मैत्री ग्रुपच्या खेळाडूंचं विशेषतः सुशांत शिंदे दाद्या याचं मी विशेष कौतुक करेन की खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली त्याबद्दल. आणि बाकी सर्व खेळाडू करण असेल, तेजस शिंदे असेल, या सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आता आपण यानंतर देऊया चॅम्पियन पुरस्कार. आता संघ मालक बाईक स्टार्ट करतील आणि या बाईकला किक मारतील. आता सेल्फ स्टार्टचा जमाना आलेला आहे त्याच्यामुळे आता सेल्फ मारला जाईल आणि संघ मालक आता या बाईकला सेल्फ मारतील आणि ही बाईक मैत्री ग्रुप जावली संघ मालक प्रताप दादा शेलार यांना समर्पित केलेली आहे. कविराज परामणे आणि महेंद्र दादा शेलार यांनी आजपासून ही बाईक तुमची आहे. आता आपण बोलूया संपूर्ण टीमला. चॅम्पियन पुरस्कार आहे 1.5 लाख आणि संत बाळू मामा यांची प्रतिकृती असलेली ही आकर्षक ट्रॉफी झाली आता जावली तालुक्याला. टीमचं नाव आहे मैत्री ग्रुप जावली. विशेषतः आपण आभार देखील मानणार आहोत कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला देण्यात आलं अर्थातच कल्याण डोंबिवलीचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार माननीय नरेशजी मस्के साहेब यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय तब्बल 3 लाख रुपयाची राशी या मान्यवरांच्या माध्यमातून देण्यात आली. या मान्यवरांचा आम्ही शतशः आभार मानत आहोत. सर्वच मान्यवरांचा आपण आभार मानू आणि मुख्य व्यासपीठाच्या शुभाशय आपण चॅम्पियन संघ हा पुरस्कार प्रदान करूया. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. आणि 12 संघांनी जे स्वप्न पाहिलं त्याच्यामध्ये संघ आहे मैत्री ग्रुप जावली. या संघाचं स्वप्न पूर्ण झालंय. 1.5 लाख आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करूया. टीमचं नाव आहे मैत्री ग्रुप जावली. बाळूमाच्या नावानं सांग बल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव. बाळूमाच्या नावानं सांग बलं. चांगले.
वीर साहेब असतील, सन्माननीय आमचे लाडके युवा नेते सौरभजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर राहुल दादा पवार साहेब असतील, सन्माननीय आमचे साईराज दादा असतील, त्याचबरोबर सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम असतील आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे भाग्यविधाते अर्थातच सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय दिनकर शेठ शेवाळे साहेब असतील आणि यांच्यावरती सर्व प्रेम करणारी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, त्याबद्दल सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही संत बाळूमामा प्रीमियर लीगच्या माध्यमातून शतशः या ठिकाणी आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा उभी राहिली आणि ही क्रिकेट स्पर्धा आज संपन्न होताना पाहायला मिळते. त्यामुळे सर्व आयोजन समितीच्या माध्यमातून तथा दिनकर शेठ शेवाळे त्याचबरोबर सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब यांच्या माध्यमातून आणि